नशा छोड़ो, चला हमारे साथ चलो, देखो जंगल कितना ब्यूटीफुल है. हाय गाईज, मी मिस्टर टप्पी आणि मी आज आलो आहे माझा मित्र गणेशसोबत. वेरूळपासून 28 किलोमीटर अंतरावर एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक हिडन धबधबा आहे. तो हिडन धबधबा आज आम्ही शोधतोय. तर चला तर बघूया आम्हाला तो हिडन धबधबा किती वेळा सापडेल. लांब एक घंटा झाला सापड्या. आम्ही गाडी पार्क केली आणि त्यानंतर गाडी कुठं आणली होती आपण? आम्ही पूर्ण जंगल कॅम्प आहे. हा जंगल कॅम्प करत आलोय आणि खूप वेळ झाले तरी पण आम्हाला धबधबा काही सापडला नाहीये. पण असे छोटे छोटे खूप सारे धबधबे आहे आणि ह्या इथं पण एक छोटा हिडन धबधबा आहे. तो आम्ही आता एक्सपोज करतोय. तर चला येऊया, खूप मजा येते. आमच्या याच्यात 5% चार्जिंग राहिलेली आहे आणि या लावड्याची गाडी मला माहित नाही कुठं पार्क केली यांनी. गेट पैसे पार्क केली म्हणतोय पण मला माहित नाही. मी तर रूमवरूनच आलोय. आणि मी येतो ना त्याच्यात. आता गोरा दिसायला लागला तू. काय फोटो लिहत होता? हा फोटो. हे एवढं मोठं झाड पडलेले, एक निसर्गातून बाग एक झाड पडलं तर कसं इथं उघड झालं. हे पा हेच दर्शिक काही वाकल्याला दिसलं ना की चढा लागलं. हे पा आमचा गरीबाचा टार्झन. जाईन पुढे. चल ना फास्ट. चलत राह फास्ट. चल सामान चल पण चल. मागं बघू नको, तसंच चलत राहा. चल पुढे. एक्सपोज कर. असं कर ना. ये देखो गाइस, ये इतना स्वच्छ पानी है और ये पानी गन्या पीने वाला है आज. और वाओ, इट इज वेरी ब्यूटीफुल भाई. बढ़िया. मला वाटलं नव्हतं गाण्या पाणी पिईल, पण मग गाण्यानं पाणी पिलं मला कुठे दम निघते. दिला गाण्याकडे कॅमेरा आणि बसलो मी बी पाणी प्यायला. मग पिलं मी बी थोडं पाणी आणि निघालो समोर.
शेवटी धबधबा सापडला, पण 2-3 दिवस झाले पाऊस नाही आहे, तर तो धबधबा काही एवढ्या जोरात वाहत नाही आहे. खूप महिन्यानंतर आम्ही धबधबा सापडला होता, मग आम्हाला काही दमच नाही ना. मग धबधब्याखाली भिजण्याची तर खूप इच्छा होती, पण काय यार, अंगावरच पाणी येत नव्हतं. लय गार पाणी ते गायस. कारण खूप मेहनतीनंतर आम्हाला हा धबधबा सापडला आहे आणि हा आम्ही बघतोय खूप सुंदर आहे. कारण ह्या धबधब्यावर जास्त सहवास नाही आहे आणि सारखं पाणी वाहतं. थोडा तरी पाऊस आला की त्या धबधब्याला 100% पाणी येतं आणि या वरतून या धबधब्याच्या पाठीमागे औरंगाबादच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या कॅलेज आहे आणि आपला पाठीमागे कॅमेरामॅन गणेश आणि मी आता हा धबधबा एक्सप्लोर करतोय आणि खूप मजा येते. We are arriving hidden gems of औरंगाबाद. चला आता इकडून चल तिथपर्यंत. गरीबाचा धबधबा गरीबावानी. आम्ही धबधब्यात भिजण्याचा खूप प्रयत्न केला, पण धबधब्यात काही पाणी जास्त नसल्यामुळे भिजता आलं नाही. धबधब्याला तर काही भिजण्यासारखं पाणी नव्हतं, पण त्या धबधब्यापाशी थोडंसं साचलेलं पाणी होतं. आणि पाणी बघून काही गण्याला दमच नाही काय ना, आणि गण्या म्हशीसारखं त्या पाण्यात लोळत होता आणि गण्याला पाण्यात असं लोळताना बघून मला व्हिडिओ काढायला खूप मजा येत होती. मग तो पाण्यात जरा जास्तच मज्जा करायला लागला. मग काय मी काढले गण्याला पाण्यातून बाहेर आणि मी बी गण्यासारखं लागलो पाण्यात मज्जा घ्यायला. गण्या काय मी तर पाण्यातून बाहेर काढलं म्हणून लय चिडत होता. आणि माय झाल्या मला गड्डूळ करू नको म्हणला तू लोळा लागला. मी काय जर गण्यापेक्षा जास्तच एन्जॉय करू लागलो पाण्यामध्ये, म्हणून गण्या काय चिडू लागला. आणि मग मी पटकन पाण्यातून बाहेर निघालो. पाण्यातून बाहेर आल्यानंतर थोडी वेळ जंगलात फिरण्याचा आनंद घेतला आणि लगेच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. चला आता